नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण हा विषय विचारला जातो. त्याच्यावरती IMP प्रश्न घेणार आहोत आपण. आणि सर्व प्रश्नाचे विश्लेषण करणार आहोत. चारही ऑप्शनचे विश्लेषण करणार आहोत. मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे? पहिला ऑप्शन दिला आहे कर्तरी, दुसरा आहे कर्मणी, तिसरा आहे भाव आहे आणि चौथा आहे कर्मकर्तरी. प्रयोगाचे किती प्रकार पडतात? मुख्य 3 प्रकार पडतात. कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी ठेवत किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतात. व्याख्या आहे प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. कोणते? कर्तरी, कर्मणी आणि भावे हे मुख्य 3 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोगचे 2 प्रकार पडतात. कोणते? सकर्मक आणि अकर्मक. किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात. कोणकोणते? प्रधान कर्तृत्व कर्मणी, दुसरं शक्य कर्मणी, प्राचीन कर्मणी किंवा त्याला पुरातन कर्मणी म्हणतात. आणि त्यानंतर समापन कर्मणी, त्यानंतर नवीन कर्मणी आणि त्यालाच कर्म कर्तरी. आणि जो तिसरा प्रयोग पडतो, कोणता प्रयोग पडतो? भावे प्रयोग. भावे प्रकारचे 3 प्रकार पडतात. कोणते? सकर्मक, अकर्मक आणि भावकर्तरी. प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म याला प्रत्यय राहत नाही. प्रत्यय म्हणजे प्रथमा विभक्तीचे 8 प्रकार पडतात. त्यातले प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोध त्यातील जे प्रत्यय असतात, प्रथमाला कर्ता असतो, काही नसते राहत. द्वितीयाला सलानाते, तृतीयाला नेयेशी, चतुर्थीला सलानाते, पंचमीला हून, षष्ठीला चाचीचे, सप्तमीला तैया आणि संबोधला नो. हे प्रत्यय कर्तरी प्रयोगात कर्ता आणि कर्माला प्रत्यय राहत नाही. कर्मणी प्रयोगात
कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला प्रत्यय नसते. आणि तो तिसरा प्रकार पडतो कोणता? भावे प्रयोग. भावे प्रयोगमध्ये कर्ता कर्म याला प्रत्यय असतो. कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. कोणत्या? सकर्मक. कसे ओळखावे? तो, ता, ती, ते. कशात वाक्य राहते? साधा वर्तमान काळात वाक्य असते. दुसरा प्रकार कोणता पडतो? अकर्मक. अकर्मक कर्तरी प्रयोगात कसं ओळखावे? ला, ले, ली. वाक्य कसे असते? साधा भूतकाळात. कर्मणी. कर्मणीमध्ये वाक्य कसे असते? भूतकाळी वाक्य असते. ला, ले, ली. रामने बाण मारला. आणि भावे प्रयोगमध्ये भावे प्रयोग सकर्मक मध्ये साधा भूतकाळी असतो आणि अकर्मक साधा वर्तमान काळीत असतो. या ठिकाणी आपल्याला प्रयोग विचारला आहे. मांजर उंदीर पकडते. मांजर काय? कर्ता आहे. उंदीर काय? कर्म आहे. आणि पकडते काय? क्रियापद आहे. वाक्य कसं आहे? वर्तमान काळी वाक्य आहे. कसं वाक्य आहे? मांजर उंदीर पकडते. वर्तमान काळी वाक्य आहे, साधा वर्तमान काळी वाक्य आहे. म्हणून कोणता प्रयोग येईल? कर्तरी प्रयोग. या ठिकाणी सकर्मक कर्तरी असतं तर सकर्मक कर्तरी प्रयोग असता. पण इथं ऑप्शन कोणता दिला आहे? कर्तरी प्रयोग. उंदीर मांजर पकडते हा कोणता प्रयोग आहे? ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे कर्तरी प्रयोग. मांजरला प्रत्यय लागला नाही आहे, उंदीरला प्रत्यय लागला नाही आहे, म्हणून या ठिकाणी कोणता प्रयोग होणार? प्रयोग कोणता होणार? कर्तरी प्रयोग. पुढील प्रश्न, तो गाणे गातो हा कोणता प्रयोग आहे? प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. कर्तरी, कर्मणी आणि भावे. कर्त्याला प्रत्यय नाही आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे, कोणता प्रयोग येणार मग? भावे प्रयोगमध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो. कर्मणी प्रयोगमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, म्हणून हे प्रयोग होणार नाही. कर्म कर्तरी कोणाचा प्रकार आहे? हा कर्मणीचा उपप्रकार आहे, म्हणून या ठिकाणी कोणता प्रकार होईल? कर्तरी प्रयोग. तो
गाणे गातो, तो काय कर्ता, गाणे कर्म आणि गातो क्रियापद. तोला प्रत्यय लागला नाही आहे, गाणेला प्रत्यय लागले नाही आहे. या ठिकाणी कोणता प्रयोग होईल? सकर्मक कर्तरी. पण तो ऑप्शन कोणता दिला आहे? फक्त कर्तरी दिला आहे. मग कोणता प्रयोग होणार? तो गाणे गातो हा कोणता प्रयोग आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे कर्तरी प्रयोग. मुलांनो आंबा खाल्ला हा कोणता प्रयोग आहे? पहिला ऑप्शन दिला कर्तरी, दुसरा कर्म आणि तिसरा भावे, चौथा कर्म कर्तरी. या ठिकाणी कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कर्म याला प्रत्यय नसतो. या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो. भावेमध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो. मुलांनो काय झालंय? कर्ता झालाय. आंबा काय आहे? कर्म आहे. खाल्ला काय? क्रियापद आहे. या ठिकाणी प्रत्यय लागला कोणता? मुलांनो, संबोध. विभक्तीच्या मधला नो लागलाय, सप्तमी संबोध मधला नो लागलाय. ज्या ठिकाणी कर्त्याला काय प्रत्यय लागतो त्या ठिकाणी कोणता प्रयोग होतो? कर्मणी प्रयोग. मुलांनो आंबा खाल्ला हा कोणता प्रयोग येतो? मग ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे कर्मणी प्रयोग. पुढील प्रश्न पहा. किल्ल्यांच्या भोवतालची भीत यास काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला तिठा, दुसरा आहे चौक, तिसरा आहे तट, चौथा आहे बुरुज. किल्ल्यांच्या भोवतीची भीत यास काय म्हणतात? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 तट म्हणतात. पुढील प्रश्न बघा. तिन्ही बाजूंना पाणी असलेल्या प्रदेशाला काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला समुद्र, दुसरा किनारा, तिसरा खाडी, चौथा द्वीपकल्प. तिन्ही बाजूला पाणी असलेल्या प्रदेशाला काय म्हणतात? योग्य उत्तर असणार आहे काय म्हणतात? द्वीपकल्प. पुढील प्रश्न बघा. असोलांचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? पहिला ऑप्शन दिला विदूषक, दुसरा आहे नट, तिसरा आहे दरवेशी, चौथा आहे सोंगाड्या. असोलांचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 दरवेशी.